संभाजीनगरमधली एक मोठी बातमी सविस्तर पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या चौघांविरोधात एसीबीने आता गुन्हा दाखल केलाय। यातील तिघांना अटक करण्यात आली आहे। महाज्योतीकडून पीएचडीच्या विद्यार्थ्याला महिन्याला 50,400 रुपये फेलोशिप मिळत असते। फेलोशिप रिपोर्ट देण्यासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आलेली होती। यातील 50,000ची लाच स्वीकारताना पीएचडी गाईडच्या मुलाला रंगेहात अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी डॉक्टर रफीक झकेरिया महिला कॉलेजमधील ग्रंथपाल आणि पीएचडी गाईड डॉक्टर एराज सिद्दीकी, त्याच कॉलेजमधील कर्मचारी शेख उमर शेख गणी, पीएचडी गाईडचा मुलगा डॉक्टर सिद्दीकी मोहम्मद फैसुद्दीन सिद्दीकी फराज मोहम्मद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता बातमी आहे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातली। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी या संदर्भातली कारवाई करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलासोबतच आणखी 2 अल्पवयीन मुलांच्या रक्तांच्या अदलाबदल करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। याच प्रकरणी त्या मुलांचे वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे।